अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रेट महाराष्ट्र YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। आपला महाराष्ट्र ग्रेट महाराष्ट्र। नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, तुम्ही पाहत आहात ग्रेट महाराष्ट्र चॅनल। तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा आणि घंटीच्या चिन्हाचं बटन दाबा, म्हणजे आमचे नवे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील। बंधू भगिनींनो, डोक्यावर परीट घडीची पांढरी टोपी, पांढरा 3 गुंड्यांचा पैलवान शर्ट आणि विजार असा साधा पोशाख, तसंच कायम दाढी ठेवणारे नाना म्हणजेच भारत भालके यांची ग्रामीण बाजाची भाषा जनतेत खूप लोकप्रिय होती। कायम लोकांमध्ये राहणारा अतिशय रांगडा नेता अशी भारत भालकेंची ओळख होती। त्यांच्या अचानक जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे। पंढरपूर तालुक्यातील चंद्रभागा नदीकाठी वसलेलं सरकोली हे भालके यांचं गाव। या गावाला कुस्तीचा वारसा लाभलेला आहे। गावातल्या आखाड्यातच भालकेंनी कुस्तीचा श्रीगणेशा केला। वडील तुकाराम भालकेंना कुस्तीचा चांगलाच छंद होता आणि तोच छंद आपल्या मुलाने जोपासावा, त्यांनी चांगला पैलवान व्हावं ही त्यांची इच्छा। याच इच्छेखातर त्यांनी शिक्षणासाठी आणि कुस्ती शिकण्यासाठी भारत भालके यांना 1975 मध्ये कोल्हापूरच्या शाहूपुरी तालमीत कुस्तीच्या सरावासाठी पाठवलं आणि सुरू झाला त्यांचा कुस्तीचा प्रवास। वस्ताद मोहम्मद हनीफ यांच्या मार्गदर्शनाखाली ते कुस्तीचे धडे गिरवू लागले। गंगावेल तालमीत भारत भालकेंचा जोर बैठकीचा सराव जोरदार चालू होता। तसंच त्यांचं शरीर देखील कसदार बनत होतं आणि मनावर यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांच्या राजकारणाचे संस्कार नकळत होत होते। कुस्तीचं तंत्र लवकरच त्यांनी आत्मसात केलं। पोकळ, घिस्सा, डंकी या डावांवर कुस्ती मारण्यात त्यांचा हातखंडा होता। कोल्हापूर नजीकच्या कुस्ती स्पर्धेत तसेच खासबागच्या फळात उतरत त्यांनी चांगल्या कुस्त्या मारल्या। भालके यांची गावाकडील परिस्थिती चांगली होती। स्वभाव कडक असला तरी ते सर्वांच्यात मिसळत अनेक मल्लांना ते मदत करीत। महाराष्ट्र केसरी इस्माईल शेख, उपमहाराष्ट्र केसरी शंकर तोडकर, सिद्धेश्वर साखरे यासारख्या तगड्या मल्ल्यांच्या सोबतीने ते घडत होते। 1980 मध्ये नागपूर इथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत 85 किलो वजनी गटात भारत भालकेंनी चमकदार कामगिरी केली। कुस्तीचा आखाडा ते गाजवत होतेच, भालकेंना कुस्तीबरोबर राजकारणाचे आकर्षण होतं। शाहूपुरी तालमीत सराव करीत असताना बिंदू चौकात शरद पवार यांचं भाषण असल्याचं त्यांना समजलं। ते भाषण ऐकायला पोहोचले। पवारांच्या भाषणाने ते अत्यंत प्रभावित झाले। गावाकडे परतत थेट लक्ष्मण ढोबळे यांच्या निवडणूक प्रचारात ते सहभागी झाले। शरद पवार यांच्यावरील त्यांची निष्ठा कायम होती। साखर कारखान्याचे ते संचालक होते आणि 2009, 2014 आणि 2019 असं सलग 3 वेळा भालकेंनी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात विजयाची हॅट्रिक केली होती। पंढरपूर जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकारणातलं मोठं प्रस्थ असलेल्या विजयसिंह मोहिते पाटलांना पराभूत करून ते प्रथमच आमदार झाले। इतक्या मोठ्या नेत्याला पराभूत करणे सोपी गोष्ट नव्हती, पण भारत भालकेंनी ते शक्य करून दाखवलं। विधानसभेत त्यांचा रांगडा आवाज गेली 15 वर्ष घुमत होता। राजकारणात असले तरी त्यांचे कुस्ती प्रेम कायम होतं। कुस्तीच्या स्पर्धा भरवत त्यांनी अनेक मल्लांना प्रोत्साहित केलेले। सुरुवातीला काँग्रेस किंवा राष्ट्रवादीकडून लढण्याची त्यांची इच्छा होती, पण त्यांच्याकडून तिकीट न मिळाल्याने त्यांनी शिवसेनेकडून तिकीट मिळवलं, पण तेव्हा त्यांना यश आलं नाही। निवडणुकीच्या अपयशाचा त्यांच्यावर काहीही परिणाम झाला नाही। त्यांनी लोकांमध्ये जाऊन काम करणं सुरू ठेवलं, आपला जनसंपर्क वाढवला, लोकांमध्ये मिसळले। म्हणूनच 2014 साली जिथे सगळीकडे काँग्रेस हरत होती तिथे भारत भालकेंनी पंढरपुरात निवडणूक जिंकून दाखवली। 2019 विधानसभा निवडणुकीआधी ते काँग्रेसचे आमदार होते। भाजपकडून तिकीट मिळवण्यास ते इच्छुक होते, परंतु भाजपने तिकीट दिलं नाही म्हणून राष्ट्रवादीकडे त्यांनी तिकीट मागितलं। काँग्रेसने जागा राष्ट्रवादीला सोडली आणि भारत भालके राष्ट्रवादीकडून आमदार झाले। अशा प्रकारे निवडून येण्यासाठी त्यांना राजकीय पक्षांच्या चौकटीची अडचण कधीच आली नाही। भालके हे सामान्य जनतेसाठी झटणारे होते। बेधडक बोलणारा आमदार अशी त्यांची ओळख असल्याने अधिकारी वर्गातही त्यांच्याविषयी भीतीयुक्त आदर होता। त्याचं उदाहरण म्हणजे एक प्रसंग आहे। मंदिर परिसरात अतिक्रमण हटवण्यासाठी पोलिसांनी मोहीम सुरू केली होती। पंढरपुरात ही मोहीम चालवताना एका महिला विक्रेत्याला पोलिसांकडून मारहाण झाल्याने हे विक्रेते संतप्त होते। त्यांनी थेट भालके यांच्याकडे तक्रार केली आणि भालके तिथे पोहोचले। सुरुवातीला शांतपणे सुरू असलेल्या चर्चेत पोलीस अधिकारी विश्राम साळोखे यांनी महिला विक्रेत्याला अरेतुरे बोलण्यास सुरुवात केल्यावर भालके भडकले। यातच साळोखे डोक्यावर टोपी न घालता आणि शर्टाची काही बटणं उडी ठेवून भालके यांच्याशी बोलू लागल्यावर भालके यांनी त्यांना तुझी टोपी कुठे आहे असं विचारलं। यावर अधिकाऱ्याने उद्दामपणे बोलायला सुरुवात केली। त्यानंतर भालके यांनी मी तुझा बाप आहे, बुक्कीत दाट पडेन अशा भाषेत बोलण्यास सुरुवात केल्याने परिस्थिती चिघळली। त्यानंतर भालके यांच्या विरोधात तब्बल 7 विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। अशा प्रकारचा सर्वसामान्यांचा लाडका आणि रांगडा नेता जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे। त्यांनी कोरोनाला एकदा धोबी पछाड दिला होताच आणि दंडही थोपटले होते, पण काळापुढे माणसाचं काही चालत नाही हेच खरं। असं असलं तरी लोक माणसात मिसळलेला हा नेता महाराष्ट्राच्या आणि विशेषतः पंढरपूरकरांच्या कायम स्मरणात राहील, तिथे कायम अमर राहील, यात काही शंका नाही। भारत भालकेंना आमच्या ग्रेट महाराष्ट्र टीमकडून भावपूर्ण श्रद्धांजली। जय महाराष्ट्र, ग्रेट महाराष्ट्र। अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी लगेच ग्रेट महाराष्ट्र या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।